नमस्कार मित्रांनो. आज मला एक प्रश्न मनामध्ये येतोय. तो म्हणजे ह्या तंत्रज्ञानामुळे जग अत्यंत जवळ आलेलं आहे. पण एका मोबाईलच्या लिंकवर आपण जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात असणाऱ्या व्यक्तीशी आपण संपर्क करतो आहे, परंतु आपल्या शेजारी तासनतास आपल्या कुटुंबातला बसणारा माणूस याच्याशी आपण कधी आपल्या मनातली गोष्ट बोललोय हे आठवतं का मित्रांनो? आज जग आपण अतिशय वेगाने एकमेकाशी जोडलेले गेलो आहोत, परंतु आपण आपल्या कुटुंबातील माणसाशी ऑफलाईन झालेलो आहोत, आयसोलेट झालेलो आहोत. म्हणून आजचा विषय आहे तंत्रज्ञान आणि मानवी संबंध. खरंच आहे, आपण मोबाईलमुळं आपण खूप वेगवान झालेलो आहोत, पण मोबाईलमुळं आपण मित्र जोडले गेले आहेत का आपण त्यांचे संबंध सुधारले गेले आहेत? काय वाटतं? तर मला वाटतं दोनोही या ठिकाणी झालेलं. बघा ना, एका कुटुंबामध्ये 4 लोक असतात. म्हणजे आई मुलासमोर उभे असते, ती मोबाईलवर बोलत असते. वडील मुलासमोर असतात, ते मोबाईलवर बोलत असतात. आजोबा नातवासमोर पुढे असतात, ते मोबाईलवर बघत असतात. आजी नातवासमोर उभा असते, ती मोबाईलवर बघत असते. म्हणजे आपण जगाशी आपण ऑनलाईन आहे, पण मनाने आपले शेजारी आपण ऑफलाईन आहे, डिस्कनेक्टेड आहे. एक उत्तम उदाहरण आहे. हे पण खरंच आहे की शिक्षणाचा वापर मोबाईलच्या माध्यमातून अतिशय वेगवान झालेला आहे, पण ते खरंच आहे का? तर त्याचं उत्तर आहे ते वापर करणाऱ्यावर अवलंबून आहे. कारण आपल्याकडे इंटरनेटवर अमाप अशी माहिती आहे, प्रचंड माहिती आहे. पण माहिती आणि ज्ञान याच्यामध्ये पुसटशी रेषा असते. त्याची जागा ते घेऊ शकत नाही. त्याला शिक्षकच असावा लागतो, कारण असलेली माहिती योग्य आहे की अयोग्य आहे सांगणारा शिक्षक असावा लागतो. तो त्या ठिकाणी नाही, माणसालाच ते ठरवावं लागतं की अयोग्य की योग्य. चांगलं असेल तर त्याचा फायदा आहे, जर ते गैर असेल तर त्या स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय मित्र. अशा प्रकारची एक तंत्रज्ञान आपल्याला बऱ्याच वेळा आपण म्हणतो शाप की वरदान, ते परिस्थितीवर अवलंबून ठरतं. मित्रांनो, भविष्यामध्ये तंत्रज्ञान खूप पुढे जाईल, परंतु ते कधीच माणुसकीची जागा घेऊ शकणार नाही, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही इंटरनेट जरूर वापरा, पण अयोग्य की अयोग्य हे आधी ठरवा. तुम्ही रोबोट जरूर वापरा, परंतु आपल्या माणसाचे माणुसकी कधी विसरू नका. म्हणून म्हणतो की आपण जरी या आधुनिक युगात वावरत असलो तरी पण माणूस माणसालाच मदत करतो. शेवटी माणूस माणसासाठी आहे, हे विसरता कामा नये. हे जर विसरलो तर सर्व काही आपण मिळून असून सुद्धा आपण असमाधानी आणि
फार मोठ्या संकटाला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. म्हणून आजपासूनच आपण विज्ञान तंत्रज्ञानाबरोबरच माणुसकी ही सुद्धा आपण जपूया, हा संदेश आपण देतो. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.